नमस्कार। आज आपण फक्त 5 मिनिटात तांदळाच्या पिठाचे मस्त मऊ जाळीदार घावण बनवतोय। हे घावण बनवण्यासाठी आपल्याला कोणतीच पूर्वतयारी करावी लागत नाही, पीठ भिजवून ठेवावं लागत नाही। पटकन 5 मिनिटात छान जाळीदार घावण तयार होतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी 1.5 वाटी तांदळाचे पीठ घेत आहे। यातच अर्धा चमचा मीठ टाकायचं। मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता आपण पीठ भिजवून घेऊयात। तर आधी यात मी 2 वाटी पाणी घालते। हे तांदळाच्या पिठाचं घावण बनवण्यासाठी जेवढं आपण पीठ घेतलं असेल त्याच्या डबल पाणी लागते। तर आपण 1.5 वाटी पीठ घेतलंय म्हणून आपल्याला 3 वाटी पाणी लागणार आहे। पण आधी आता यात मी 2च वाटी पाणी घातलंय। बघा 2 वाटी पाणी घातल्यावर सुद्धा हे थोडं घट्टच आहे। तर आता आणखी यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं। तर टोटल आपण 3 वाटी पाणी घातलं आहे। बघा असं अगदी पातळ पीठ भिजवायचं आहे। पीठ भिजून झालं आहे। आता याचे लगेच घावण बनवून घ्यायचे। हे घावण तुम्ही बिडाच्या लोखंडाच्या तव्यावर किंवा अशा प्रकारच्या नॉनस्टिक तव्यावर बनवू शकता। तर इथे गॅसवर मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता। आता पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचे। इथे तेल लावण्यासाठी मी कांदा वापरत आहे। कांदा मधातून कट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे तेल लावून घ्यायचे। ब्रशने सुद्धा तुम्ही तव्याला तेल लावून घेऊ शकता, पण कांद्याने तेल लावून घेतले की फ्लेवर छान येतो। आता पीठ तव्यावर सोडताना आधी 2-3 वेळा ते चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण पाणी पाणीच वरती असते आणि पीठ खाली जाऊन बसते। त्यामुळे पीठ आधी व्यवस्थित हलवून घ्या आणि पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, यामुळे घावणाला जाळी छान पडते। तर पीठ आधी काठावर सोडून घ्या, त्यानंतर मधात सोडा, कारण मधात तवा जास्त गरम झाला असतो। घावण तव्यावर पसरून घेतलं की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच घावण छान भाजून घ्यायचं। बघा पूर्ण घावणावर जाळी छान पडली आहे। घावण वरच्या बाजूने सुकलं आहे। आता आपण हे पलटून घेऊयात। बरेच जण घावण फक्त एकाच बाजूने भाजून घेतात, तर कुठे कुठे दोन्ही बाजूने हे घावण भाजला जाते। मी दोन्ही बाजूने घावण भाजून घेते। बघा घावण दोन्ही बाजूने भाजला गेला आहे। छान पांढरं शुभ्र झालं आहे, मऊ झालं आहे। हे असे गरम गरम घावण जर एकावर एक ठेवले तर ते एकमेकांना चिटकतात। त्यामुळे घावण अशा प्रकारच्या नेटवर, जाळीवर किंवा चाळणी असते घरी त्या चाळणीवर ठेवा आणि थंड झाल्यानंतर त्याची घडी करून ठेवा। आणखी एक घावण बनवून दाखवते। हे तांदळाच्या पिठाचे घावण अगदी झटपट तयार होतात। यासाठी आधी पूर्वतयारी करून ठेवावी लागत नाही, पीठ भिजवून ठेवावं लागत नाही। पिठामध्ये फक्त मीठ आणि पाणी टाकायचं, लगेच घावण तयार होतात। तर याच प्रकारे सगळे घावण बनवून घ्यायचे। हे घावण आधी आपण थंड होण्यासाठी ठेवलं होतं, हे आता थंड झालं आहे। घावण कडक आलं नाही आहे, मऊच आहे। तर इथे टोपलीमध्ये मी 3 घावण बनवून ठेवले। घावण बनवल्यानंतर अशा प्रकारे टोपली असेल तर त्यामध्ये ठेवा, ते एकमेकांना चिटकत नाही। तिन्ही घावण्यावर छान जाळी पडली आणि घावण खूप मऊ झाले आहेत। हे घावण असेही खायला छान लागतात किंवा यासोबत शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी बनवून घ्या। तर ह्या घावण्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे, पाव वाटी डाळवा आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे। ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर 1-2 हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडंसं अद्रक, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार थोडं पाव चमचा मीठ आणि आंबट टेस्ट येण्यासाठी इथे मी थोडी चिंच घालत आहे। चिंच नसेल तर चिंचऐवजी तुम्ही थोडं दही घालू शकता आणि शेवटी यात थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। चटणी वाटताना यात मी कोथिंबीर घातली नव्हती, तर आता यात थोडी कोथिंबीर घालते, थोडं आणखी पाणी घालते आणि चटणी अगदी बारीक वाटून घेते। चटणी तयार झाली आहे। बघा अशा प्रकारे अगदी स्मूथ वाटून घ्यायची आणि अशी थोडी पातळ करायची, पण खूप जास्त पातळ करू नका, नाहीतर चटणीची टेस्ट बिघडू शकते। आता चटणीवर तडका घालायचा आहे। त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। यात पाव चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरं आणि थोडी उडदाची आणि चण्याची डाळ घेतली आहे।
साऊथ इंडियन चटणीमध्ये तडक्यावर अशी डाळ घालतात, चटणी खूप टेस्टी लागते। त्यानंतर यावर मी एक लाल मिरची कट करून घातली। त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आणि हा तडका आता चटणीवर घालून घेऊया। मस्त साऊथ इंडियन चटणी तयार झाली आहे। साऊथ इंडियन चटणीमध्ये दही न वापरता चिंच घालतात आणि तडक्यामध्ये अशी उडदाची आणि चण्याची डाळ घालतात, यामुळे चटणी खूप टेस्टी लागते। आता चटणी सुद्धा तयार झाली आहे, घावन सुद्धा तयार आहे। हे गरम गरम घावन चटणीसोबत छान लागतात। हे तांदळाच्या पिठाचे घावन तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी, एखाद्या दिवशी जेवणासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता। घावन फिके असल्यामुळे छोटे मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। तर या प्रकारे हे तांदळाच्या पिठाचे घावन बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।